हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2024 जी 7 एप्रिलला कंडक्ट केल्या जाणार आहे या परीक्षेबद्दल जे प्रिपेअर करत आहे जे विद्यार्थी त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पेपर सोडवण्याच्या सर्वोत्तम पद्धत काय आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हेही सांगेल की हा जो एक आठवडा उरलेला आहे तुमच्या एक्झामला याचा वापर तुम्ही कशा प्रकारे चांगल्यापणे करू शकतात या संदर्भात आपल्याला स्मार्ट टिप्स जे आहे ते मी देणार आहे। सो व्हिडिओला कंप्लीट पहा। व्हिडिओ पाहिल्याने आपल्याला निश्चितच लाभ होईल आणि पेपर तुम्ही व्यवस्थित एक्झाममध्ये नक्कीच सोडवू शकाल। तो सगळ्यात पहिले तर मित्रांनो, आज बघता तर 31 मार्च आहे आणि इथून तुम्हाला 6 एप्रिल पर्यंतचा जो वेळ आहे तो तुम्हाला एक्झाम करता उरलेला आहे। आता बरेचशा विद्यार्थ्यांना अजूनही टेन्शन स्ट्रेस जे आहे की कसं करावा, आमचा सिलेबस वगैरे जे आहे या गोष्टींचा टेन्शन आहे किंवा अमुक युनिटची आमची रिव्हिजन नाही झाली, आता आम्हाला हे प्रश्न जमत नाही आहे, क्वेश्चन जमत नाही आहे। तर या सर्व गोष्टी आता याच्यात वेळ घालवण्याचा वेळ नाही आहे, ठीक आहे। याला ज्या गोष्टी आहे याला साईडमध्ये टाकून द्या, कारण या सर्व गोष्टी जे आहे ना तुमचं प्रिपरेशन जे काही झालेलं आहे त्याला खराब करतील, ठीक आहे। आता मी तुम्हाला काही 5 महत्त्वाच्या टिप्स सांगतो जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे एक्झामच्या संदर्भात। सगळ्यात पहिले तर जे काही तुम्ही सिलेबस केलेला आहे, जे काही तुम्ही सिलेबस केला आहे, 4 युनिट केला असो, 10 युनिट केला असो, 5 युनिट केला असो, व्हॉट एव्हर, सगळ्यात पहिले तर एकेका युनिटला उचलून त्यांची रिव्हिजन करून घ्या, ठीक आहे। मागे मी तुम्हाला फायनल रिव्हिजन कशी करायची या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं, पण तरीही एक आठवड्यापूर्वीही एकदा त्याचं रिव्हिजन करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे। किंवा ज्या युनिट्स तुमच्या राहिल्या असेल त्या युनिट्सचं तुम्ही रिव्हिजन करून घ्या। म्हणजे काय की त्या युनिट्समधनं तुम्हाला आयडिया जे आहे ते येऊन जातात, कारण खूप सारे युनिट्स असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, लक्षात ठेवणे आपल्याला कठीण होऊन जातं। लक्षात ठेवण्याचा एकच मार्ग आहे पुनरावृत्ती। याच्यानंतर सेकंड नंबरवर एक्झामला परीक्षेवरती मात करण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण अस्त्र येतो, दॅट इज MCQचा सराव। मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहे यांचा आपण जितक्यात जास्ती सराव करून, पेपर 1 असो पेपर 2 असो, याच्यात MCQ जितक्या प्रकारचे आपण MCQ सराव करू, जितके MCQ जास्तीत जास्त सराव करू, आपलं एनालिटिकल थिंकिंग, आपल्या विचार करण्याच्या पद्धती, आपल्या संकल्पना जे आहे तेवढ्याच जास्ती मजबूत होतील। तर MCQचा सराव ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातनं। MCQज जे आहे ते आपल्याला लावले पाहिजे भरपूर प्रमाणात, जे आहे जितके लावू शकतात तेवढे लावा, तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे। तिसरे मी तुम्हाला मागेच सांगितले होते, बरेचशा विद्यार्थ्यांनी केले असेल, पण ज्यांनी नाही केले त्यांनी PYQज जे आहे, जे परीक्षेत आलेले PYQज आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आताच्या एवढ्या अल्प कालावधीमध्ये जर तुम्ही 2018 ते 22 जरी करून घेता, 18 ते 23 जरी करून घेता तरीही दॅट इज मोर दॅन अनफ इन पेपर 2 अँड पेपर 1, ठीक आहे। पेपर 2 आणि पेपर 1 मध्ये इतकं जरी करता आता शेवटच्या कालावधीमध्ये तर तुमच्याकडे प्रिपरेशन तुमच्यासाठी सफिशियंट राहील। आणि चौथी महत्त्वाची प्रमुख टिप आहे मॉक टेस्ट। मॉक टेस्ट हे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण यांनी आपल्याला परीक्षेत वेळ कसा मॅनेज करायचा, कशा प्रकारे आपण जे प्रश्नाला पाहून स्ट्रेसमध्ये येतो, या सर्व गोष्टींना कशा प्रकारे कमी करता येईल याची गोष्ट, याचा जो लाभ आहे तो आपल्याला मॉक टेस्टच्या माध्यमातून होतो। आपली टेन्शन, आपलं टाईम मॅनेज करणं, आपले जे प्रश्न सुटतात या सर्व गोष्टींवर जे आहे ते आपण मात करू शकतो। आता जास्ती वेळ न घालवता आय होप आपल्याला हे टिप्स महत्त्वपूर्ण वाटतील आणि आपण याचा निश्चितच उपयोग कराल। आता जास्ती वेळ न घालवता आपण व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये येऊ। त्यापूर्वी मित्रांनो, आपल्यासाठी एक छोटीशी महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपल्या पेपर 1 साठी आम्ही तुमच्याकरता 5000 MCQ PDF प्रोव्हाइड केलेले आहे। याच्यात पूर्ण 10 युनिट्स, संपूर्ण 10 युनिट्स थिओरी आणि प्रॅक्टिकल युनिट्स उपलब्ध राहतील। याचे मोस्ट एक्सपेक्टेड MCQज या PDF मध्ये उपलब्ध आहे। जर तुम्ही अजूनही काही अभ्यास नाही केलेला आहे तर या PDFला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करून आपण घेऊ शकता। फीस इज जस्ट 699। आपण या PDFला चा वापर करता तर तुम्हाला एक्झाममध्ये तुमचा जर काहीच अभ्यास नाही झालेला आहे किंवा थोडा जर अभ्यास झालेला आहे तर या 5000 MCQ PDFचा जर वापर करता तुमचा भरपूर प्रमाणात सराव होईल आणि DI असो, टीचिंग असो, रिसर्च असो, कम्युनिकेशन असो, कुठल्याही प्रकारची युनिट असो त्याच्यातल्या येणाऱ्या प्रश्नांना जर जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये वाचाल तेव्हा तुम्हाला त्या संदर्भात आयडिया निश्चितच येऊन जाईल। तर या
5000 MCQ PDF आपण दिलेल्या 2 व्हॉट्सॲप नंबरवरती संपर्क करून घेऊ शकता आणि परीक्षेत त्याचा निश्चितच लाभ आपल्याला होईल. चला आता बेसिकली येऊ पेपर 1ला कसं सोडवायचं. ठीक आहे, मी दोन्ही पेपरचं तुमच्यासाठी कॉन्फिगरेशन आणलेलं आहे की कशा प्रकारे याला सोडवायचं. पेपर 1मध्ये तुम्हाला मॅक्सिमम जे आहे 50 क्वेश्चन्स राहतील आणि बेसिकली जे आहे 50 क्वेश्चन्स राहतील आणि या व्यतिरिक्त जे आहे याला सॉल्व करण्याची जी वेळ राहील ती 1 तास आपल्याकडे राहील. सो बघा मित्रांनो, पहिल्या 10 मिनिटात काय करायचं, पहिल्या 10 मिनिटात जो आहे पूर्ण पेपर रीड करून घ्यायचा. ठीक आहे, पूर्ण पेपर जो आहे रीड करून घ्यायचा 10 मिनिटात. कोणते कारण 50 प्रश्न जे आहे आपल्याला रीड करायला काही फारसा वेळ लागत नाही. आता त्या 10 मिनिटात जे तुम्हाला एकदम सोपे वाटत आहे, जे तुम्हाला अगदी शॉर्ट प्रश्न वाटत आहे, त्यांना आपण त्या प्रश्नांना काय करून घ्या, टिक करून घ्या. त्या ऑप्शन समोर जे आहे बारीकसा असा डॉट लावून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आता साधारणपणे तर 10 मिनिटात तुम्हाला पटपट 20, कारण पेपर 1ची आपण भरपूर प्रॅक्टिस करतो, पेपर 2चीही करतो. तर जर समजा तुम्ही 20 प्रश्नही जर लावून घेतले आणि तिथे जर तुमची ॲक्युरेसी 90 ते 100% जरी तुम्हाला ते प्रश्न बरोबर येतात, तर अशा याच्यात जे आहे आपल्याला 36 मार्क जे आहे ते आपण इथून काढू शकतो. ठीक आहे, 36 मार्क जे आहे कमीत कमी आपले 36 मार्क जे आहे म्हणून घेतो. एवढं काम तर आपलं 10 मिनिटात आपले 36 मार्क जे आहे ते शुअर होतील. आता ज्या प्रश्नाबद्दल तुम्ही कन्फ्यूज आहे, ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला मनात डाऊट आहे, किंवा इथे आपण RC आणि DIलाही ठेवून घेऊ, कारण त्यालाही वेळ लागतो. तर कन्फ्यूज क्वेश्चन प्लस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन प्लस डेटा इंटरप्रिटेशन. तर याच्याकरता जे आहे सिंगल राऊंड, एक सेकंड राऊंड होईल. सिंगल राऊंडमध्ये तुम्हाला 40 मिनिटाच्या वेळात जे आहे 40 मिनिटात तुम्हाला RC DI प्लस ज्या प्रश्न मॅथमॅटिकल रिजनिंग, लॉजिकल रिजनिंग या संपूर्ण प्रश्नाला जे आहे आपण सॉल्व करून घ्या. ठीक आहे, या संपूर्ण प्रश्नांना जे आहे आपण निश्चितच सॉल्व करून घ्या. याच्या माध्यमातून आपल्याला काय 70 ते 80% जरी आपण त्या प्रश्नांना ॲक्युरेट सोडवतो तर आपले 32 मार्क तर कुठेच नाही जाणार. ठीक आहे, 32 मार्क आपले कुठेच नाही जाणार. नंतर जे प्रश्न, ज्या युनिट्स तुम्ही वाचल्याच नाही, किंवा समजा कधी आउट ऑफ कॉन्टेक्स्टची प्रश्न येतो परीक्षेत, तर त्या याच्यात जे आहे शेवटचे जे 10 मिनटं राहतील, ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला मुळीच आयडिया नाही आहे, त्यांना काय करायचं, त्यांना डबल राऊंड करायचं. जे पहिले जे 10 मिनटं राहतील, पहिले 10 मिनटात हेच काम करायचं. पहिले जे येणारे प्रश्न आहे त्यांना राईट टिक करायचं. जे कमी येणारे प्रश्न आहे, डाऊटफुल प्रश्न आहे, त्यांना सिंगल राऊंड करायचं. आणि जे नाही येणारे प्रश्न आहे त्यांना असं डबल राऊंड करायचं. मग जो थर्ड राऊंड राहील, थर्ड राऊंड जो शेवटचे 10 प्रश्न राहतील, त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, जे 10 प्रश्न तुम्ही सोडून दिले की मला तर हे येतच नाही, अशा केसमध्ये जे आहे 30 ते 40% जरी तुमची ॲक्युरेसी असली तर इथे तुम्ही 8 ते 10 मार्क जे आहे हे सहज गेन करू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे 36, 32 आणि 8 कमीत कमी 76 मार्क जे आहे आपण मिनिमम घेऊ शकता. जितका जास्ती तुमचा अभ्यास असेल, जितकी जास्ती तुमची ॲक्युरेसी असेल, तेवढे तुम्ही जास्तीत जास्त जे आहे तुम्ही मार्क गेन करू शकता. मागील तर लोकांनी जे आहे 90+ ही मार्क्स गेन केलेले आहे, तर आपणही करू शकतात. त्याच्यासाठी हे आवश्यक आहे की आपली ॲक्युरेसी बरोबर असली पाहिजे. सो आता चालूया पेपर 2कडे. हे तर पेपर 1चं मी सांगत होतो. आता पेपर 2बद्दल आपण चर्चा करू की पेपर 2ला कशा प्रकारे सोडवल्या जाऊ शकतं. पेपर 2मध्ये तुम्हाला 100 प्रश्न राहतील आणि 100 क्वेश्चन्स राहतील आणि या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला 2 तासाचा वेळ जो आहे त्याला सोडवायला दिला जाईल. आता हे बघा, पहिले जे 30 मिनटं राहतील त्याच्यात काय करायचं. पहिल्या 30 मिनिट्समध्ये जे आहे 1 मिनटं 30 मिनिट्समध्ये आपल्याला काय करायचं, जे आपल्याला येणारे क्वेश्चन्स आहे त्याला टिक मार्क करायचं. जे कन्फ्युज्ड क्वेश्चन आहे, जे डाऊटफुल क्वेश्चन्स आहे त्याला सिंगल राऊंड करायचं. आणि जे नाही येणारे प्रश्न आहे किंवा जे बिलकुलच आपण अंजान आहे, डाऊटफुल अननोन प्रश्न आहे, आउट ऑफ कंटेक्स्ट आहे, त्याला आपण नाहीच वाचलं तर याला डबल राऊंड करून द्यायचं. ठीक आहे, आता हे बघा, आता नंतरच्या वेळात जे आहे, नंतरच्या पहिल्या 30 मिनिटात जे येणारे प्रश्न होते आपण त्यांना टिक मार्क घेतला. तर अशा कमीत कमी जर 30 प्रश्न जरी आपल्याला आले, ठीक आहे, 100पैकी जर आपल्याला 30 प्रश्न जरी आले तर अशा बाबतीत, आणि त्याच्यात तुमचं 95 ते 100% ॲक्युरेसी आहे, तर तुम्ही 54 ते 58% मार्क्स याच्यातनं काढू शकतात. ठीक आहे, जे प्रश्न ज्याबद्दल तुम्ही कन्फ्यूज्ड आहात
त्याबद्दल त्याला 1 तासाचा वेळ द्यायचा. परत जे आहे दुसऱ्या राऊंडमध्ये जे आहे आपण त्या 50 प्रश्नांना थोडंसं माइंड लावून थोडंसं ॲनालिटिकल थिंकिंग लावून जे आहे सोडवण्याचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल जे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहे, सपोज तुम्हाला सांगतो जसं इन्कम टॅक्स झालं किंवा अकाउंटिंग झालं किंवा फायनान्स झालं किंवा इतर कधी मार्केटिंग HRMमधनंही काही डिफिकल्ट क्वेश्चन कन्फ्यूज विचारण्यात येतं. तर 1 तासाचा वेळ जे आहे ते आपण याला द्या. ठीक आहे, या 50 क्वेश्चन्सला जे आहे आपण वेळ द्या. याच्यात समजा जर आपले 50 ते 60% जरी ॲक्युरेसी होते तर याच्यात आपले 50-60 मार्क बनून जातात. ठीक आहे, याच्यात आपले 50-60 मार्क जे आहे ते सहज बनून जातात. आता शेवटचे उरतात 30 प्रश्न. ठीक आहे, पहिले शेवटचे जे आहे टोटल आपल्याकडे 20 प्रश्न असे उरतात ज्याच्यात तुम्हाला ABCD सुद्धा माहीत नाही. ठीक आहे, हे जे 20 प्रश्न आहे याच्याबद्दल तुम्हाला ABCD माहीत नाही, काहीच माहीत नाही. तर शेवटचे जे 30 मिनटं राहतील इथे तुम्हाला आता 2 वाक्य की एकदम अतिशय विचार करून लावावं लागेल किंवा तुक्का लावायला लागेल. तुक्का लावला तर किंवा जर काहीच नाही जर थोडासा विचारपूर्वक 2 मिनटं 4 मिनटं विचार करून लावला तर अशा याच्यात जे आहे जर तुमचे 30 ते 40% ही जर ॲक्युरेसी आहे तर तुम्ही 12 ते 16 मार्क जे आहे ते इथून गेन करतात. सपोज तुमचं नशीब चांगलं आहे, तुमचे तुक्के बरोबर निघाले तर 12 ते 16 मार्क जे आहे ते आपण गेन करू शकता. अशा प्रकारे पेपर 2 मध्येही आपण 116 ते 134 मार्क जे आहे ते आपण गेन करू शकतात. आता जितका तुमचा अभ्यास चांगला आहे, जेवढ्या प्रकारे तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन केलेलं आहे तेवढ्या पद्धतीने जे आहे आपले मार्क जे आहे ते निश्चितच याच्यात वाढतात. सो बेसिकली जे आहे हे पेपर 2 बद्दल मी तुम्हाला सांगून दिलं की कशा प्रकारे याला पेपर सोडवायचा. कारण काय होतं की आपण जर आपण कन्फ्यूज प्रश्नांवरच वेळ घालवला की अमका प्रश्न मला येत नाही त्याच्यावर 5-10 मिनटं सहज चालले गेले, मग परत दुसरा प्रश्न त्याच्यात 5-10 मिनटं चालले गेले, तर अशा वेळी काय होतं की आपल्याला इझी प्रश्नही आपले सुटून जातात आणि नंतर असा इझी प्रश्नही आपल्याला अवघड वाटायला लागतात. तर असं काही होऊ नये याच्यामुळे जे आहे कुठलाही प्रश्न एक्झाममध्ये स्किप नाही करायचा. एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न जे आहे त्याला सोडायचा नाही. इझी प्रश्न जे आहे त्याला सर्वात पहिले करून घ्यायचं, म्हणजे आपले मार्क जे आहे ते बिलकुल जात नाही. ठीक आहे, इझी म्हणजे तो आपल्याला माहीत असला पाहिजे. आपण ज्याबद्दल प्रश्नांबद्दल शुअर शॉट आहे त्याला आपण सगळ्यात पहिले करून घेतला तर आपले मार्क जे आहे ते तिथे सिक्युअर होऊन जातात. तर अशा प्रकारे 116 ते 134 मार्क आणि इकडे 76 मार्क मिळून तुमचा पेपर स्कोअर जो आहे तो चांगल्यापैकी होऊ शकतो आणि आपल्याला पुढील सेट 2024 जी 7 एप्रिलला होत आहे याच्यात आपल्याला निश्चितच यश मिळू शकतो. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.